नमस्कार अमरावती। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागातर्फे जी बाल नाट्य स्पर्धा होते आहे त्याची अंतिम फेरी घेण्याचा बहुमान अमरावतीला मिळालेला आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सांस्कृतिक विभागाचे मंत्री आशिष शेलार यांचे मनपूर्वक आभार आम्ही मानतो। कारण ही महत्त्वाची आमच्यासाठी गौरवशाली बाब आहे की बालनाट्य एकांकिका स्पर्धा घेण्याचं यजमानपद अमरावतीच्या नाट्यमंडळीला मिळालेलं आहे आणि यामध्ये 43 संघ येणार आहेत आणि साधारणतः 1207 कलाकार आणि तंत्रज्ञ या नाट्य स्पर्धेमध्ये उपस्थित राहतील। 26 तारखेपासून सुरू होणारी नाट्य स्पर्धा 4 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे। अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सुंदर आणि प्रशस्त सभागृहामध्ये ही नाट्य स्पर्धा होणार आहे। या नाट्य स्पर्धेमध्ये विविध विषय हाताळले जाणार आहे आणि या विविध विषयामध्ये प्रबोधनात्मक विषय राहतील, राष्ट्राच्या निर्माणाचे विषय राहतील, त्यासोबतच मनोरंजनसुद्धा राहील। आणि म्हणून या बालकलाकारांना जे मराठीची सेवा करतात आहे, ज्या मराठीला प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे आणि अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अहोरात्र परिश्रम केलेले आहे, अशा मराठी भाषेची लहानपणापासून सेवा करणारे हे बालकलाकार आणि त्यांचं कौतुक सर्व जनतेने करावं। या नाट्य स्पर्धेमध्ये रोज 5 ते 6 एकांकिका राहतील, त्या सर्व पाहाव्या। पत्रकार बांधवांनी त्यावर परीक्षण लिहावं, आपली मतं त्यावर व्यक्त करावी आणि अमरावती जिल्हा आणि अमरावती विभागातल्या सर्व नाट्यप्रेमी मंडळींना याचा आस्वाद घेता यावा, यासाठी आजची पत्रकार परिषद होती। आणि आपल्याही सर्वांना आवाहन करतो की एवढ्या सुंदर या अंतिम फेरीच्या नाट्य स्पर्धेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि आनंद घ्यावा आणि बालकलाकारांचा, मराठीच्या बालसेवकांचा उत्साह वाढवावा, एवढी माझी नम्र विनंती। तुमच्या संघटनेचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक चंदूभाऊ गुरले, मिलिंद पहाळे, मिलिंदचं कुटुंब नाट्यक्षेत्राशी जोडलेलं आहे। त्याच्या वडिलापासून आणि पुणे अमरावतीमध्ये जेव्हा कर्कोटाच्या आतमध्येच अमरावती होती तेव्हा इंद्रभवन थिएटर पासून सर्व महाराष्ट्रातले मोठे मोठे नाट्य कलावंत अमरावतीमध्ये आलेले आहे। लता मंगेशकर यांच्यापासून होता, लता दिदी सुद्धा तिथे इंद्रभवन थिएटरमध्ये आलेले आहे। हा अमरावतीचा इतिहास आहे। स्मारक जिथे आहे तिथे त्यांनी मुक्काम केला होता लता दिदींनी। ही या शहराची परंपरा आहे। नाना पाटेकर कितीतरीदा अमरावतीला आले। राजाभाऊ मोरे आझादी मंडळाचं जे कार्याध्यक्ष होते, आता मी कार्याध्यक्ष आहे वाडी, आणि नाट्य परिषदेचा अखिल भारतीय संघटनेचा अमरावतीच्या शाखेचा उपाध्यक्ष म्हणून विदर्भाला ही नाट्य क्षेत्राची परंपरा आहे, सांस्कृतिक क्षेत्राची आहे, क्रीडा क्षेत्राची आहे। आणि ही चळवळ आता चंदूभाऊ डोरलेंच्या नेतृत्वाच्या माध्यमातून सुरू आहे। म्हणजे राजकारण विरोधी खऱ्या अर्थानं काम करणारा मी कार्यकर्ता आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये हे आनंदाची गोष्ट आहे अमरावतीसाठी की बालनाट्य स्पर्धेचं अंतिम फेरीचं 26 फेब्रुवारी पासून आयोजन अमरावतीमध्ये होत आहे आणि हे रेकॉर्ड सगळे पहिलेही तोडलेलेच आहे। 89 बालनाट्य म्हणजे कलाकारांचा सहभाग राहिला। यावर्षी बघा ना, म्हणजे ही आनंदाची गोष्ट आहे की 4 बालनाट्य कलावंत आणि तंत्रज्ञान अमरावतीमध्ये आपली कला व कौशल्य सादर करणार आहे।